नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर। बाळांनो, हा जो लेक्चर राहणार आहे तो तुमच्या येणाऱ्या आरटीओ एएमव्हीआय च्या मेन्स एक्झामिनेशनचा सगळ्यात महत्त्वपूर्ण हा लेक्चर तुमच्यासाठी राहणार आहे बाळांनो। कारण की या लेक्चर मध्ये तुमच्या येणाऱ्या आरटीओ एएमव्हीआय च्या मेन्स एक्झाम मधला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट दॅट इज ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याच्याबद्दल बाळांनो मी तुम्हाला सगळी माहिती इथं देणार आहे। आणि बाळांनो, ऑटोमोबाईलचा हा जो विषय आहे तो कसा प्रिपेअर करायचा, आणि बाळांनो जेव्हा मी हे शब्द सांगितला इतका महत्त्वपूर्ण आहे, तीनदा तुम्हाला फोर्स करून सांगितलं, त्याचं कारण काय आहे बाळांनो ते मी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगणार आहे। बाळांनो, जर तुम्हाला या वेळेस आरटीओ एएमव्हीआय मध्ये जर सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर बाळांनो हा जो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे हा गेम चेंजर असेल। हे मी बाळांनो असंच बोलणार नाही, मी तुम्हाला या लेक्चर मध्ये प्रूव्ह करून दाखवेल बेटा। फक्त तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून माझी एकच विनंती आहे बाळांनो, या लेक्चरला तुम्ही जुळून राहा। हा लेक्चर तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि येणाऱ्या तुमच्या एक्झाम साठी तुमच्या प्रिपरेशन मध्ये हा लेक्चर तुम्हाला खूप बूस्ट करणार आहे बेटा। तर नक्की या लेक्चरला एंड पर्यंत एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या बाळांनो। आता बघा बाळांनो, याच्या अगोदर जेव्हा आरटीओ एएमव्हीआय ची भरती आली होती बेटा, तेव्हा ऑटोमोबाईलचा जो कंटेंट असायचा बेटा आणि जो मेन्सचा सिलेबस होता तो वेगळा होता बाळांनो। बघा, याच्या अगोदर जेव्हा मेन्सची एक्झाम व्हायची तर बाळांनो जास्त भर कशावर दिला जात होता, तर जास्त भर दिला जात होता थर्मल, सॉम, एफएम, म्हणजे जे बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जे रेग्युलर मध्ये यायचे तोच भर तुम्हाला आरटीओ एएमव्हीआय मध्ये दिलेला होता। पण बाळांनो, जेव्हा आपला जो आयोग आहे एमपीएससी, त्यांना जेव्हा असं लक्षात आलं का हे जे आरटीओ एएमव्हीआय ची भरती आहे ते स्पेशली जे विद्यार्थी आहे त्यांना नॉलेज कशाचं असलं पाहिजे, ऑटोमोबाईलच्या बॅकग्राऊंडचं त्यांना नॉलेज असलं पाहिजे। म्हणून बाळांनो, या वर्षी जे एमपीएससी आहे बेटा त्यांनी जे मेन्सचं सिलेबस आहे ते पूर्णपणे चेंज करून दिले आहे बेटा, आणि हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे। आता हे समजणं खूप गरजेचं का बरं आहे, तर मी तुम्हाला हवेत एकही गोष्ट करणार नाही बेटा, मी तुम्हाला लाईव्ह या बोर्डवर प्रूव्ह करून दाखवेल का ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा इतका महत्त्वपूर्ण विषय का बरं आहे। तर बघा बाळांनो, जेव्हा केव्हा कोणीही मेन्सची तयारी करतो बेटा, तर बाळांनो कोणी पण कॉम्पिटेटिव्हची तयारी करताना एकाच कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी कधीच करत नाही। म्हणजे जेव्हा कोणता विद्यार्थी तयारी करतो आहे तर तो पॅरलली 2-3 कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी सोबत करतो। म्हणजे विद्यार्थी गेटची तयारी करतात, जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहे ते महाजेनको, महाट्रान्सको असे 2-3 एक्झाम सोबत घेऊन चालतात। आता बाळांनो, जेव्हा ते अशा 2-3 एक्झाम घेऊन चालतात तर बाळांनो तेव्हा सॉम, एफएम, थर्मल हे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असते बाळांनो। पण जे आरटीओ ची एक्झाम आहे बेटा त्यात सगळ्यात स्पेशल काय आहे, तर सगळ्यात स्पेशल हेच आहे बाळांनो, जे तुम्ही एकदम चांगल्याने समजून घ्या का तुमचं जे ऑटोमोबाईलचं कंटेंट आहे ते एकदम भरभरून आहे बेटा। आणि हे जे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं सिलेबस असतो हे बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये नसते बाळांनो। आता एक गोष्ट माझी व्यवस्थितपणे समजून घ्या बेटा, बघा जवळपास जेव्हा 3 ते 4 लाख विद्यार्थी, 5 लाख विद्यार्थी या वेळेस आरटीओ ची एक्झाम देणार आहे। मग बाळांनो, जे तुमचे 461 जागा आहे ते ऑलमोस्ट किती पर्सेंट झाले, तर 1%। तर बाळांनो, जे विद्यार्थी अपियर होत आहे त्याच्यातून तुमचं सिलेक्शन या 1% मध्ये का बरं होणार आहे। फक्त स्वतःला एकच प्रश्न विचारा बाळांनो, तुमचा सिलेक्शन हा 1% मध्ये का बरं होणार आहे, आणि या 99% रिजेक्टेड कॅन्डिडेट मध्ये तुम्ही का बरं नसाल। हा क्वेश्चन जेव्हा केव्हा तुम्ही तयारी करतात तर हा क्वेश्चन नेहमी प्रत्येकाला विचारा बेटा। आणि बाळांनो, तुम्ही या 1% मध्ये तेव्हाच येसाल बाळांनो का तुम्हाला हे गोष्ट समजली पाहिजे का जेव्हा केव्हा तुम्ही मेन्सची तयारी करतात तर बाळांनो तुमचा सगळ्यात महत्त्वपूर्ण सब्जेक्ट ऑटोमोबाईल आहे। त्याचं कारण काय, आता बघा, जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे बाळांनो ते विद्यार्थी ऑलरेडी खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन एक तर दिलेली आहे,
किंवा ते ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करताय, ठीक आहे, एकदम नवीन जे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन होऊ शकते, ते जर एक गोष्ट स्वतःला समजून घेतील का बाबा जो कोणी आरटीओ किंवा कोणत्याही एक्झामसाठी प्रिपेअर करेल तर त्याचे कोणते विषय चांगले प्रिपेअर्ड राहतात, सॉम राहील, FM राहील, थर्मल राहील, कारण की हेच विषय बाकीच्या कडे पण असतात. पण बाळांनो, एक गोष्ट जर तुम्ही डोक्यात टाकून दिली का तुमचा जो आरटीओ MVI चा सिलेबस आहे ना बाळांनो, तो सगळ्यात मेनली 2 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. आणि हा 2 पार्ट कोणते, तर लक्षात ठेवा बाळांनो, हा जो तुमचा आरटीओ MVI चा सिलेबस आहे तो कोणत्या 2 पार्ट मध्ये टाकला आहे, तर बाळांनो फक्त मेकॅनिकल मध्ये नाही, तर बाळांनो तुमचा मेन सिलेबस टाकला आहे मेकॅनिकल आणि बाळांनो ऑटोमोबाईल. आता हे मी असंच नाही सांगणार बेटा, हा तुमचा जे काही मेन्सचा सिलेबस आहे तो या 2 पार्ट मध्ये कसं काय डिवाइडेड आहे हे मी प्रूव्ह करून दाखवेल बेटा. तर बघा, हा तुमचा लेटेस्ट तुमचा आरटीओ MVI च्या या वेळेसच्या मेन्स एक्झामिनेशनचा सिलेबस आहे बाळांनो. तर इथं बघा, आता सॉमचा जेव्हा किंवा इथं सिलेबस दिला आहे बेटा, तर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे का सॉम फक्त आरटीओ मध्येच नसतो. तुम्ही या भारतात कोणती पण एक्झाम देऊन द्या, त्यात सॉम असतोच. म्हणजे कोणताही जो तुमचा कॉम्पिटिटर आहे तो सॉमची तयारी करेल. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, तुम्ही कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन उघडा, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, टॉम, FM, थर्मल, हे जे विषय आहे बाळांनो, आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, तुम्ही या महाराष्ट्रात, तुम्ही या भारतात कोणत्याही एक्झाम साठी तयारी करा, हे विषय राहणारच आहे. म्हणजे जे कोणते विद्यार्थी याच्या अगोदर पासून प्रिपेअर करत असतील तर ते फक्त याच सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट असू शकतात. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, जर त्यांच्या डोक्यात हे स्ट्रॅटेजी नसेल तर ते सुद्धा पूर्ण भर कुठं देतात, तर सॉम, टॉम, FM याच्यातच देतात. पण तुमच्या डोक्यात ही गोष्ट भरली पाहिजे बेटा का तुमचा जो आरटीओ ची जे पद आहे आणि जे पोस्ट आहे आणि जो त्याचा सिलेबस आहे तो एकदम वेगळा आहे बेटा. कारण की कोणत्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये ऑटोमोबाईल हा विषय नसतो बेटा, नसतो. आणि जर असलं जरी तर बेटा 5% किंवा 7% त्याचं वेटेज असते. पण तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये 50% पेक्षा जास्त क्वेश्चन तुम्हाला मेन्स मध्ये ऑटोमोबाईलचे विचारले जातील. त्याचा सरळ कारण आहे बेटा, तुमचा सिलेबस जो आहे त्यात सगळ्यात जास्त विषय ऑटोमोबाईलचेच आहे. तर बघा, इथं मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. बघा, पॉवर डेव्हलपमेंट सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन, बघा याच्यात चेसिस, लेआउट, सब सिस्टीम ऑफ ऑटोमोबाईल. बाळांनो, तुम्ही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग डेफिनेटली केलेली आहे, तेव्हाच तुम्ही या भरतीसाठी बाळांनो पात्र आहात. तर तुम्ही नक्की हे पाहिलं असेल बेटा, जेव्हा किंवा तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा विषय शिकले असाल तर त्यात हे चेसिस, त्याच्यानंतर हे सब सिस्टीम ऑफ ऑटोमोबाईल, त्याचे 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक, हे सगळं ऑटोमोबाईलचा भाग आहे. म्हणजे हा झाला एक विषय. मग बाळांनो दुसरा विषय कोणता, तर कूलिंग आणि लुब्रिकेशन, हा सुद्धा झाला तुमच्या ऑटोमोबाईल रिलेटेड विषय. त्याच्यानंतर तिसरा तर सांगण्याची गरज नाही, ट्रान्समिशन सिस्टीम, हा झाला ऑटोमोबाईलचा विषय. स्टिअरिंग सिस्टीम, हा झाला ऑटोमोबाईलचा पार्ट. डिफरन्शियल, हा झाला ऑटोमोबाईलचा पार्ट. व्हेकल मेंटेनन्स, हा झाला ऑटोमोबाईलचा पार्ट. ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टीम, हा झाला ऑटोमोबाईलचा पार्ट. आणि ऑटो इंट्रोडक्शन टू EV, हा सुद्धा झाला ऑटोमोबाईलचा पार्ट. म्हणजे तुमच्या टोटल, कारण की हा जो 15वा सब्जेक्ट आहे हा तर ऍक्ट सोबत रिलेटेड आहे, म्हणजे प्युअरली तुमच्या आरटीओ होण्याच्या अगोदर तुम्हाला सगळे लॉज माहिती पाहिजे. तर हा झाला लॉज रिलेटेड. आता उरलेले जे 14 सब्जेक्ट आहे बेटा, त्या 14 पैकी बघा 8 सब्जेक्ट प्रत्येक फक्त कशाला दिले आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला. तर बाळांनो, सगळ्यात पहिले जर तुम्हाला जर कधी असं मनात आलं का माझं या वर्षी सिलेक्शन व्हायला पाहिजे, मी या 1% विद्यार्थीमध्ये यायला पाहिजे, तर बाळांनो सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात हे समजलं पाहिजे का बाबा सॉम, टॉम, FM, थर्मल हे सगळेच विद्यार्थी करतात, त्यात काही नवीन नाही आहे. पण जर मला स्वतःचं सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर मला सगळ्यात चांगल्यानं जर कोणतं पार्ट करायचं आहे तर ते ऑटोमोबाईल करायचं बेटा. कारण की बघा, फक्त 6 विषय
तुमचे प्युअरली मेकॅनिकल आहे आणि 8 विषय तुमचे रिलेटेड टू ऑटोमोबाईल आहे. आता मी सुरुवातीला जेव्हा सांगत होतो तर तुम्हाला म्हटलं होतं बेटा मी बाकी प्रोफेसर सारखा हवेत कोणतीच गोष्ट करणार नाही, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल का ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा इतका महत्वपूर्ण विषय का बरं आहे. तर आता जस्ट तुम्ही विचार करा बेटा का मेकॅनिकलचे आपल्याला प्युअरली द्यायचे आहे फक्त एक विषय म्हणजे टोटल 6 सब्जेक्ट आणि ऑटोमोबाईलचे आपल्याला द्यायचे आहे 8 सब्जेक्ट आणि एक जो सब्जेक्ट आहे तो तुमच्या मोटर व्हेकल ऍक्ट त्याच्यासोबत रिलेटेड आहे. तर जस्ट विचार करा जर सिलेबस मध्ये 8 विषय तुम्हाला ऑटोमोबाईलचे दिलेले आहे तर तुमच्या येणाऱ्या मेन्स एक्झाम मध्ये तुमचं जे ऑटोमोबाईलचं वेटेज असेल तो किती असेल. आणि बघा सॉम टॉम FM सगळेच करतात तर तुम्ही त्याच्यात काय डिफरन्स प्रोड्यूस करून घेसाल तुमचं सिलेक्शन होईल. तर बाळांनो डिफरन्स प्रोड्यूस्ड होईल ऑटोमोबाईल मध्ये. या वेळेस तहसील सरांचे किंवा कोणत्याही प्रोफेसर ज्याला थोडं पण RTO मेन्सचा आयडिया असेल त्याला विचारून घ्या सिलेक्शन कोणाचं होईल. तर बाळांनो सिलेक्शन त्याचं होईल ज्याचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा विषय खूपच चांगल्यानं झालेला असेल. तर बाळांनो माझं नाव आहे तहसीफ तगाले आणि बाळांनो हा जो ऑटोमोबाईलचा विषय आहे हा मी सांगत नाही आहे. जस्ट एक काम करा बाळांनो या प्लॅटफॉर्मवर जिथं हा तुम्ही व्हिडिओ पाहताय विनीत ट्युटोरियल याच्यावर बाळांनो याच्यावरच ऑलरेडी व्हिडिओ जे जुने टाकलेले आहे ते चेक करून घ्या बाळांनो. माझे तुम्हाला इथून 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष जुने व्हिडिओ सुद्धा सापडतील. तर हा ऑटोमोबाईलचा विषय हे तर बेटा झालं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि बाळांनो ऑफलाईन मध्ये जवळपास 7 ते 8 वर्षापासून मी कंटिन्युअसली बाळांनो हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा विषय शिकवत आहे. आणि बाळांनो तुम्ही वाटल्यास जे 2020 मध्ये तुमचे भाऊ बहीण जर RTO झालेले असेल आणि त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकले असाल तर त्यांना विचारून घ्या बाळांनो का जे सुप्रसिद्ध अकॅडमी मध्ये त्यांचं जे काही सिलेक्शन झालं असेल तिथं त्यांना शिकवणारे कोण होते. तर बाळांनो मीच त्यांना तिथं शिकवलं होतं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. आणि यावेळेस बाळांनो मी प्रत्यक्षी माझ्या स्वतःच्या अकॅडमी विनीत ट्युटोरियलवर हा विषय सगळेचे सगळे ऑटोमोबाईल रिलेटेड जे सब्जेक्ट आहे ते मीच बाळांनो इथं शिकवणार आहे. आणि बाळांनो माझा जो इतक्या वर्षाचा ऑटोमोबाईल राहण्याचा एक्सपिरियन्स आहे बाळांनो ते मी तुम्हाला डेफिनेटली तुमच्या सिलेक्शन मध्ये कन्वर्ट करून देईल. फक्त याच्यासाठी बाळांनो तुम्ही सगळेजण आमची विनीत ट्युटोरियल ऍप डाउनलोड करा. आणि बाळांनो मी बघा जास्त काही मोठी गोष्ट करणार नाही, फक्त माझा हा एक लेक्चर तुम्ही एंड पर्यंत बघा. याच्यानंतर अजून एक डेमो लेक्चर आम्ही आमच्या विनीत ट्युटोरियल प्लॅटफॉर्मवर टाकू बेटा. 2 लेक्चर तुम्ही बघा. मी तुम्हाला एक गोष्ट जे सांगतोय लिहून देतो वाटल्यास. माझ्या शिकवल्यानंतर तुम्ही प्रयत्न सुद्धा केला का मी विसरून जातो तरी तुम्ही जीवनभर हा ऑटोमोबाईल विषय विसरणार नाही बाळांनो. म्हणजे फक्त एकदा माझा व्हिडिओ बघा त्याच्यानंतर तुम्हाला प्रिपरेशनचा पी सुद्धा लागणार नाही. मी सगळे नोट्स शॉर्ट नोट्स तुमच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काढून देईल. फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे बेटा. तुमची पूर्ण तयारी मी इथं करून देणार आहे. बघा काही विद्यार्थ्यांना हा इगो किंवा काही ऍटिट्यूड वाटत असेल तर बाळांनो इगो नाही, माझ्या जीवनातला दिलेला प्रत्येक क्षण आहे बेटा. मी माझ्या जीवनात सगळ्यात जास्त वेळ याच गोष्टीला दिलेला आहे बेटा. म्हणून मी एवढ्या कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगतो आहे. फक्त मला तुमचे जीवनाचे फक्त 2 तास देऊन दे का बेटा. 2 तास फक्त 2 व्हिडिओ माझे बघा. तुमचा ऑटोमोबाईल मध्ये कॉन्फिडन्स मी तसाच वाढवून देईन बेटा. ठीक आहे. तर चला चालू करूया आपल्या ऑटोमोबाईलचा सिलेबस. तर बघा बाळांनो या लेक्चर मध्ये आपण घेणार आहे आपलं सगळ्यात महत्वपूर्ण पार्ट ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा, दॅट इज ट्रान्समिशन सिस्टीम. आता हे ट्रान्समिशन सिस्टीम काय असते हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे काय. तर बघा बेटा ऑटोमोबाईल म्हणजे काय. तर आता याच्यावर मी काही जास्त डिस्कशन करत नाही बेटा, कारण की लक्षात ठेवा तुम्ही एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन साठी प्रिपेअर करताय. तर इथं बाळांनो बघा 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. तुम्ही रेग्युलर साठी अभ्यास करताय आणि तुम्ही कॉम्पिटेटिव्ह साठी तयारी करताय. हे दोघंही वेगळे पार्ट झाले बाळांनो. जेव्हा केव्हा तुम्ही रेग्युलर मध्ये अभ्यास करतात तर एकदम वर्ड टू वर्ड तुम्हाला लक्षात ठेवा लागते. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह साठी तयारी करतात तर कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे फक्त तेवढे सुद्धा लक्षात ठेवले आणि तुमचे जर कॉन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्ही कोणताही MCQ क्रॅक करू शकतात. तर बघा बाळांनो ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे बेसिकली काय, आयडिया यायला पाहिजे. आयडिया आली नाही तर कोणताच बेटा तुम्ही MCQ सॉल्व्ह नाही करणार. तर लक्षात ठेवा बेटा हे जे ऑटोमोबाईल जे आपण गाडी दररोज चालवतो हे बेसिकली काय आहे.
तर बाळांनो ऑटोमोबाईल कशासाठी असतं? जेव्हा केव्हा बाळांनो आपल्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर जायची गरज असते किंवा आपल्याला वस्तू इकडून दुसऱ्या ठिकाणावर जर ट्रान्सपोर्ट करायची असेल त्याच्यासाठी आपण ऑटोमोबाईल वापरतो. आता बाळांनो ऑटोमोबाईल जेव्हा रस्त्यावर चालते म्हणजे डेफिनेटली चालवण्यासाठी आपल्याला पॉवर लागेल. तर बाळांनो पॉवर जनरेट करून देण्याचं काम कोणाचं असतो? तर प्रत्येकाला माहिती आहे बेटा, आपल्या गाडीमध्ये इंजिन असतं. तर इंजिन इज व्हॉट? तो इंजिन इज युअर पॉवर डेव्हलपिंग डिव्हाइस. तर बेटा इंजिन झालं तुमचं पॉवर डेव्हलपिंग डिव्हाइस. पण बाळांनो इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम आहे. आता इंजिन मध्ये तुम्ही म्हणसाल सर इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, इंजिन तर परफेक्टच असतात. नाही बेटा, आपल्याला काही अशा वस्तू आहे, काही आपल्या अशा नीड्स आहे जो इंजिन पूर्ण करत नाही. जसं फॉर एक्झाम्पल बेटा जस्ट विचार करा, प्रॅक्टिकली सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे. बघा, तुम्ही जर इंजिनला चालू केलं, गाडी तुम्ही जस्ट घरातून निघाले, आता बाहेर जायचं आहे, तर गाडीचा जर तुम्ही सेल्फ स्टार्ट मारला आणि गाडीला जर स्विच ऑन करून गाडी चालू केली तर बाळांनो तुम्हाला आवाज येतं. पण तुमची अपेक्षा काय आहे? जशीच तुम्ही इंजिन चालू केली तर तुमची गाडी तर पुढे जायला पाहिजे. का बरं? जस्ट विचार करा, तुम्ही जर स्विच ऑन केलं, गाडी तर चालू झाली म्हणजे इंजिन तर चालू झालं. आता इंजिन चालू झालं म्हणजे पॉवर तो देत आहे म्हणजे तो फिरतो आहे. मग बाळांनो जर इंजिन मध्ये शाफ्ट फिरताय पण गाडी का बरं फिरत नाही बेटा? जस्ट विचार करा ना, तुम्ही इंजिन चालू केलं, दररोज तुम्ही हे फील करता बेटा, तुम्ही इंजिन चालू करतात, इंजिन चालू केलं, गाडीचं जो इंजिन आहे त्याचं शाफ्ट फिरायला लागलं, पण गाडी तरी तुमच्या जागेवर असते. आणि तुमची एक्सपेक्टेशन हीच आहे बेटा का तुम्ही जेव्हा इंजिनला चालू केलं तर सुरुवातीला गाडी जागेवरच असलं पाहिजे. आणि जेव्हा तुमचं मन झालं का आता किंवा फॉर एक्झाम्पल बॅक सीटवर कोणाला बसवायचं असेल तर याला वेळ लागते बेटा, तर तुम्ही काय करतात? गाडीला बंद करत नाही, गाडीला एका जागेवर ठेवतात. इंजिन चालू असते पण तुमचे व्हील्स चालत नाही. म्हणजे तुमची एक्सपेक्टेशन काय आहे बेटा? इंजिन रन व्हायला पाहिजे पण याचं पॉवर याला गेलं नाही पाहिजे. हे झालं. आता त्याच्यानंतर मला सांगा, इंजिन काही एवढं मोठा डिव्हाइस आहे का जो पूर्ण गाडीमध्ये बसतो? नाही बेटा, इंजिन एक डिव्हाइस आहे जो पुढे ठेवला जातो. पण आपण पॉवर बेटा मागं देतो, तर तुम्हाला इंजिनचं पॉवर समोरून मागं काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचं आहे. मग बाळांनो जेव्हा केव्हा तुम्ही गाडी रस्त्यावर चालवता बेटा तर तुमच्या ड्रायव्हिंग कंडिशन प्रत्येकाकडे सेम असतं का? फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा सरळ रोडवर चालले बेटा, सरळ रोडवर जेव्हा तुम्ही चालले तुमची गाडी घेऊन, तर तुमची एक्सपेक्टेशन काय असते? तुम्हाला काय जास्त पाहिजे? सर आम्हाला स्पीड जास्त पाहिजे है ना. पण बेटा जेव्हा तुम्ही गाडीला सरळ रोडवर चालवत आहे तर तुम्हाला जास्त वजन कॅरी करायची गरज आहे का? नाही सर, आम्हाला स्पीड जास्त पाहिजे आणि आम्हाला जास्त वजन खेचायचं नाहीये सर, तर आम्हाला टॉर्क कमी पाहिजे. पण बेटा जेव्हा केव्हा तुम्ही इन्क्लाइंड रोड, आता बाळांनो विंटरचं सीझन आहे, नॉर्मली मॉन्सून सेशन मध्ये तुमची इच्छा काय असते? चला ट्रेकिंगवर जाऊ, चला ट्रेकिंगवर जाऊ. तिथं बाळांनो जेव्हा चढावर तुम्ही गाडी चालवतात तर बाळांनो इथं स्पीड जास्त पाहिजे का इथं जास्त वजन उचलायचं आहे? तर बाळांनो इथं जास्त वजन उचलायचं आहे म्हणजे इथं बाळांनो तुम्हाला टॉर्क जास्त पाहिजे आणि स्पीड कमी पाहिजे. पण बाळांनो तुमचा हा जो इंजिन आहे ना हा असा करू शकत नाही, म्हणजे स्पीड आणि टॉर्कला हा असा व्हेराई करू शकत नाही. एकदम सोपी गोष्ट आहे बाळांनो, जेव्हा केव्हा आपण चढतो तर तिथं टॉर्क जास्त वजन खेचायची गरज असते. म्हणून बाळांनो जेव्हा केव्हा अशा चढवर तुम्ही जातात तर बाजूला जाणाऱ्या कधी ट्रकला पहा बेटा, ट्रक एकदम स्लोली चालते कारण की त्याला जास्त वजन खेचायचं असतो. मग इन्क्लाइंड रोडवर टॉर्क जास्त पाहिजे, स्पीड कमी पाहिजे, इथं स्पीड जास्त पाहिजे, टॉर्क कमी पाहिजे. हे जे नीड्स आहे हे इंजिन तुमची पूर्ण करू शकत नाही बेटा. म्हणून आपण गाडीत हे पूर्ण सिस्टीम लावतो जे आपल्या वेगळ्या वेगळ्या नीड्सला पूर्ण करते. जसं बघा बेटा मी काय सांगितलं होतं, जेव्हा आपण गाडीचं सेल्फ स्टार्ट, जेव्हा आपण आपली की चालू केली आणि सेल्फ स्टार्ट मारलं तर आपली एक्सपेक्टेशन काय असते का इंजिन चालू होऊन जायला पाहिजे पण आपले जे व्हील्स आहे ते जागेवरच राहिले पाहिजे. मग जेव्हा आपली इच्छा आहे तेव्हा आपण आपलं क्लच हळूहळू सोडून आपली गाडी रस्त्यावर चालवतो. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा चालवा, जेव्हा पाहिजे तेव्हा इंजिनला आणि इकडं आउटपुटला काय करा? डिस्कनेक्ट करा. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा हे चालले पाहिजे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे फॉर एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट. आणि याच्यासाठी बाळांनो आपण इथं लावतो सगळ्यात पहिलं पार्ट
दॅट इज क्लच. तर बाळांनो क्लच काय असतो, तर क्लच एक सिम्पली बाळांनो तुमच्या इंजिनला तुमच्या आउटपुट व्हील्सला कनेक्ट करतो किंवा डिस्कनेक्ट करतो. मग बाळांनो ऑलरेडी एक पर्पज मी तुम्हाला सांगितलं आहे का बाळांनो जो आपला इंजिन आहे तो स्पीड आणि टॉर्कचं व्हेरिएशन हँडल करू शकत नाही. कारण की आपल्याला ऍक्च्युअल जेव्हा आपण रस्त्यावर चालतो तर आपल्याला स्पीड आणि टॉर्क वेगळी वेगळी लागतं. मग बाळांनो हे कोण करेल, तर या करण्यासाठी बेटा आपल्याकडे हा पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज गिअर बॉक्स. आणि नॉर्मली बेटा जेव्हा केव्हा गिअर बॉक्सला एक दुसरा शब्द वापरला असतो दॅट इज ट्रान्समिशन. आता तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी कन्फ्यूज होतील, सर ट्रान्समिशन मध्ये तर सगळंच आलं हो. नाही बेटा, ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये सगळं आलं, पण सगळ्यात कोणत्याही सिस्टीमचा सगळ्यात मेन पार्ट, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी जेव्हा पत्रिका येते बेटा, आता तुमच्या घरी जेव्हा पत्रिका येते तर तुमच्या घरात सपोज 8 मेंबर्स आहे, तर पत्रिकामध्ये 8 मेंबर्सचे नाव असतात का बेटा? नाही सर, आमच्या वडिलांचा जो सगळ्यात मोठा व्यक्ती आहे घरात त्याचं नाव टाकलं तर आमच्या घराचं नाव डिफाईन होते. आपल्या घराच्या बाहेर जे आपण आपली नेम प्लेट लावतो बेटा त्याच्यावर सुद्धा प्रत्येक व्यक्तीचं नाव असते का? नाही सर, एक असा मोठा व्यक्ती जेणेकरून आपल्या घराला ओळखल्या जातं. तसंच बाळांनो आपल्या या पूर्ण ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो गिअरबॉक्स, म्हणून त्याला कुठं कुठं ट्रान्समिशन म्हणून असं नाव दिलेलं जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा बघा यानं काय केलं, जेव्हा पाहिजे तेव्हा इंजिनला तुमच्या रिअर व्हीलला कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट केलं. गिअरबॉक्सनं काय केलं तर टॉर्क आणि स्पीडचं व्हेरिएशन हँडल केलं. मग आता बेटा पॉवर तुम्हाला समोरून मागे ट्रान्सफर करायचं आहे, त्याच्यासाठी आपण हे रेड कलरचं पार्ट वापरतो, याला म्हणतो बेटा आपण प्रोपेलर शाफ्ट. आता बेटा ही प्रोपेलर शाफ्टला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करायला, प्रोपेलर शाफ्ट तुमच्या या ट्रान्समिशन सिस्टीमला कनेक्ट करायला इथं आपण वापरतो युनिव्हर्सल जॉईंट अँड स्लिप जॉईंट. ते आपण नक्की शिकूया डेफिनेटली. आता बघा या पार्ट मध्ये फक्त बाळांनो एक बेसिक आयडिया घेऊन घ्या का ट्रान्समिशन सिस्टीम काय आहे, मग त्याच्यानंतर कुठून एमसीक्यू येईल, कसे येईल, काय येईल ते सगळं तौसिफ सर सांगतील. फक्त विश्वास ठेवा बेटा, फक्त 1 तासासाठी तुमचा विश्वास माझ्यावर देऊन टाका. मी 100% तुम्हाला मार्क देऊन जाईल बेटा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करून देईन बेटा, काही काळजी करू नका. बघा आता बघा काय झालं इथं, नाही का जेव्हा पाहिजे तेव्हा याला कनेक्ट झालं किंवा डिस्कनेक्ट झालं. इथं बेटा तुमचं गिअरबॉक्स जे आहे तो स्पीड आणि टॉर्कचं व्हेरिएशन हँडल करेल. मग बेटा प्रोपेलर शाफ्ट पॉवर समोरून मागे ट्रान्सफर करेल. आता बेटा बघा तुम्हाला पॉवर असं 90 डिग्रीवर डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि बाळांनो काय होतं, जेव्हा तुम्ही गाडीवर टर्न घेता बेटा, तर टर्न घेण्याच्या वेळेस तुमचे जे व्हील्स असतात ते अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करतात. बघा याचा जर असा सेंटर पकडला तर हा जो बाहेरचा चाक आहे हा जास्त डिस्टन्स कव्हर करायचा आहे आणि या छोट्या चाकाला या कमी डिस्टन्स कव्हर करायचा आहे. तर हे वेगळ्या वेगळ्या चाकाला वेगळ्या वेगळ्या स्पीडवर रोटेट करण्यासाठी आणि पॉवर असं 90 डिग्रीवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी इथं सेंटरला एक पार्ट लावलेला आहे, याचं नाव असते बाळांनो डिफरन्शियल. ठीक आहे. म्हणजे इंजिन पॉवर डेव्हलप करेल, क्लच जेव्हा पाहिजे तेव्हा डिस्कनेक्ट कनेक्ट करेल, गिअरबॉक्स स्पीड आणि टॉर्कचं व्हेरिएशन हँडल करेल, पॉवर समोरून मागे देण्याचं काम प्रोपेलर शाफ्टचं आहे, पॉवर 90 डिग्रीवर डिस्ट्रीब्यूट करण्याच्या वेळेस आणि जेव्हा आपण टर्न घेतो दोघांना वेगळ्या स्पीडमध्ये रोटेट करण्यासाठी डिफरन्शियल आहे. मग बाळांनो हे जे रॉड आहे ज्याच्यावरती बाळांनो तुमचे हे रिअल व्हील्स माउंटेड असतात, तर हे झाले बाळांनो तुमचे रिअर ऍक्सल. तर बाळांनो तुमची जर ट्रान्समिशन सिस्टीमचा विचार केला तर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये हा इंजिन कधीच येत नाही. इंजिन झालं पॉवर डेव्हलपिंग युनिट, तुमची ट्रान्समिशन सिस्टीम इथून चालू होते बेटा. तर ट्रान्समिशन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, त्याच्यानंतर हे ऍक्सल. तर हे सगळे झाले बेटा तुमच्या ट्रान्समिशन सिस्टीमचे पार्ट. आणि जर तुम्ही हे सुद्धा 5 मिनिट सुद्धा व्यवस्थित समजून घेतलं तर हेच तुमचं सिलेबस आहे बेटा. आता बघा सगळ्यात पहिले जे आयोग आहे त्यांनी पहिले काय केलं तर पहिले फक्त हे 2 पार्ट ऑटोमोबाईलच्या एका सब्जेक्ट मध्ये टाकून दिले, दॅट इज क्लच आणि गिअरबॉक्स. मग आता त्याच्यानंतर राहिलेले पार्ट कोणते होते, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल आणि रिअर ऍक्सल. तर हे झाली होती ट्रान्समिशन सिस्टीम. तर त्यांनी हे 2 पार्ट टाकून दिले ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये आणि या प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल आणि रिअर ऍक्सलला टाकून दिलं एक वेगळं सब्जेक्ट. आणि बाळांनो आता हे पार्ट छोटं झालं असतं, ठीक आहे, जे रिअर एक्सेलचं जे पार्ट आहे ते छोटं झालं असतं, म्हणून त्याच्यात अजून एक पार्ट ऍड करून दिला, त्याला म्हणतो बाळांनो आपण ब्रेक. बघा
सगळ्यात पहिले बघा इथं झालं काय तुमचं, हे झालं ट्रान्समिशन सिस्टीम, आणि ट्रान्समिशन सिस्टीमच्या नंतर बघा डिफरन्शियल, रिअर ऍक्सल, आणि हा ब्रेक ट्रान्समिशन सिस्टीमचा पार्ट नव्हता तरी याच्यात त्याला टाकून दिलं कारण की याचं सिलेबस छोटं झालं असतं. कळलं बेटा? तर तुम्हाला बेटा मी म्हणून सांगतोय तुम्ही कॉन्सेप्च्युअली क्लिअर करा, मग तुम्हाला सिलेबसचा आयडिया येईल, आणि सिलेबसचा एकदा आयडिया आला मग त्याला टॅकल करायला काहीच वेळ बाळांनो लागणार नाही. तर लक्षात ठेवा ट्रान्समिशन सिस्टीम काय करतं, तर सर आपल्याला ऑटोमोबाईल जेव्हा आपण रस्त्यावर चालवतो तर आपल्या वेगळ्या वेगळ्या डिमांड्स असतात, आहे ना. जसं आपण एखादी वस्तू बाहेर घ्यायला जातो तर तेव्हा आपण बाहेर पडतो बेटा जेव्हा त्या वस्तूची आपल्याला गरज माहित असते. तसंच बाळांनो हे जे ट्रान्समिशन सिस्टीम आहे याचं पर्पस काय आहे, कसं इंजिन पॉवर फक्त डेव्हलप करतं, पण इंजिन मध्ये आपल्या खूप सारे अशा नीड्स आहे जे पूर्ण होत नाही. जसं स्पीड आणि टॉर्कचं व्हेरिएशन हँडल होत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा कनेक्ट डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे, सर समोरचं पॉवर मागं गेलं पाहिजे, जेव्हा टर्न घेताना स्पीड कमी जास्त व्हायला पाहिजे, वेगळ्या वेगळ्या स्पीडवर व्हील रोटेट व्हायला पाहिजे, आणि आपले व्हील्स कोणत्या तरी रॉडवर सपोर्ट असले पाहिजे. म्हणून आपल्याला या प्रत्येक पार्ट लागतात. तर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये कोणते कोणते पार्ट आले बेटा, क्लच, गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल आणि तुमचे रिअर ऍक्सल. तर हे 5 पार्ट तुम्हाला 2 सब्जेक्ट मध्ये कव्हर होतात तुमच्या सिलेबसच्या. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला हे 2 टॉपिक शिकायचे बेटा. इथं सगळ्यात पहिले क्लच आणि सेकंड बेटा गिअर बॉक्स, हे तुम्हाला शिकायचं आहे. आणि याच्यावर कमीत कमी मी सांगतो ना बेटा 5 MCQ कुठंच नाही गेले, त्याच्यापेक्षा जास्त हे तौसिफ सरचं डायरेक्ट गॅरंटी आहे. हे सगळ्यात महत्वपूर्ण विषय आहे. तिसरा पार्ट बेटा बघा गिअर, हे झालं क्लच, गिअर बॉक्स, त्याच्यानंतर काय आहे तर दॅट इज प्रोपेलर शाफ्ट. त्याच्यानंतर बेटा चौथं पार्ट म्हणजे कोणतं, डिफरन्शियल, आणि बाळांनो 5वं पार्ट म्हणजे ऍक्सल. तर बाळांनो हे जे 2 टॉपिक आहे तुम्हाला ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये शिकायचे, आणि हे तुमच्या वेगळ्या सब्जेक्ट मध्ये ज्याचं नावच हे आहे डिफरन्शियल, रिअर ऍक्सल आणि ब्रेक. ब्रेक हा ट्रान्समिशन सिस्टीमचा पार्ट नाही आहे, पण तरी सिलेबस कमी होता म्हणून त्याच्यात त्याला ब्रेकला तिथं टाकून दिलाय बेटा. समजलं का? तर चला पटकन आपण हे पार्ट शिकूया, दॅट इज अवर ट्रान्समिशन सिस्टीम. तर बाळांनो आताच मी सांगितलं तुम्हाला का जेव्हा तेव्हा तुम्ही गाडीचं स्विच ऑन केलं तर तुमच्या गाडीतून आवाज येते म्हणजे इंजिन चालू आहे. पण इंजिन जर गोल गोल फिरताय, इंजिन जर फिरताय पण तरी तुमची गाडी जागेवर का बरं आहे बेटा, तर 100% इथून तुमचं पॉवर चालू असेल, म्हणजे इथून पॉवर येत असेल, पण इथं जर पोचत नसेल बेटा, तुमच्या ड्रायव्हिंग व्हीलवर तुमचं पॉवर जर पोचत नसेल तर 100% मधात कोणता तरी असा डिव्हाइस असेल जो या इंजिनच्या पॉवरला याच्यासोबत डिस्कनेक्ट करत असेल. आणि बाळांनो जेव्हा केव्हा तुम्ही गाडीचं रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करतात तर इंजिनचा पॉवर याला तुम्ही कनेक्ट करतात. म्हणजे बाळांनो मधात एक असा डिव्हाइस असेल जो इंजिनला जेव्हा पाहिजे तेव्हा कनेक्ट करेल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा डिस्कनेक्ट करेल. तर त्याच्यासाठी बेटा आपण लावतो आपल्या मधात एक पार्ट, आणि त्या पार्टचं नाव असते क्लच. तर इंजिन कुठं माउंट केलेलं असते, तर इंजिन इज फर्स्ट पार्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम. तुमचा जो क्लच असतो तो इंजिनच्या नंतर लावलेला असतो. कोणाच्या मधात, तर तुमच्या इंजिन आणि गिअर बॉक्सच्या मधात. गिअर बॉक्सचं दुसरं नाव बेटा ट्रान्समिशन आहे, हे ऑलरेडी मी सांगितलं आहे. तर लक्षात ठेवा जेव्हा केव्हा आपल्याला इंजिनचं पॉवर मागच्या व्हीलला द्यायचं आहे तर देऊ, आणि जेव्हा नाही द्यायचं आहे तर नाही देऊ. म्हणून बेटा जेव्हा केव्हा तुम्ही गिअरला शिफ्ट करतात तर तुम्ही क्लचला प्रेस करतात. आता जस्ट मला सांगा तुम्ही जर क्लचला प्रेस केलं नाही तर काय होते सर, खडखड आवाज येते. म्हणजे बेटा गिअर बॉक्स मध्ये टीथ असतात, क्लच नाही दाबलं तर गिअरचे जे टीथ आहे ते खराब होऊन जातील. म्हणून फॉर स्मूथ एंगेजमेंट ऑफ द गिअर्स आपण क्लचला प्रेस करतो. आणि सुरुवातीला इंजिनला रिअर व्हीलला कनेक्ट करण्यासाठी आपण क्लचला हळूहळू सोडतो बेटा. आणि प्रत्येकाच्या जीवनात एक अशी गोष्ट आहे जी घडली असेल, जेव्हा केव्हा जीवनात तुम्ही गाडी शिकले असाल, ते कार असो किंवा बेटा बाळांनो तुमची बाईक असो, तर तुम्हाला सगळ्यात पहिला गिअर टाकायला त्रास होत असेल कारण की क्लच हळूहळू सोडण्यात तुम्हाला त्रास होत असेल. तर ती फिलिंग लक्षात ठेवा बेटा, तुम्ही फंक्शन कधीच विसरणार नाही. तुम्ही क्लचला हळूहळू सोडलं तर इंजिनचं जे गाडी आहे ते हळूहळू पुढे ढकलायला लागते. म्हणजे तुमचं इंजिनचं पॉवर रिअर व्हीलला हळूहळू कनेक्ट होते.
आणि जेव्हा क्लचला तुम्ही पूर्णपणे दाबून ठेवतात तर तुमचं इंजिन आणि तुमचं हे जे रिअर व्हील आहे हे डिस्कनेक्टेड असतं. तर बाळांनो, क्लच हा कशासाठी वापरला असतो? टू कनेक्ट द इंजिन टू द रिअर व्हील. रिअर व्हील म्हणण्यापेक्षा गिअरबॉक्स म्हणा. टू कनेक्ट द इंजिन टू द गिअरबॉक्स वेन अँड जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला कनेक्ट करा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या दोघांना काय करा? डिस्कनेक्ट करा. मग त्याच्यानंतर बाळांनो, हा जो क्लच असतो, जेव्हा आपली गाडी चालू आहे तर गिअर तुटले नाही पाहिजे, स्मूथ एंगेजमेंटसाठी आपण क्लचचा वापर करतो. तर क्लचची डेफिनेशनच आहे बेटा. आता डेफिनेशन तर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येणार नाही, पण लक्षात ठेवा क्लच एक असा डिव्हाइस आहे जेव्हा बाळांनो तुम्ही दोन शाफ्टला तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा कनेक्ट करायचं आणि जेव्हा वाटते तेव्हा डिस्कनेक्ट करायचं. त्याच्यासाठी बाळांनो तुम्ही क्लचचा वापर करतात. म्हणजे क्लचच्या लेफ्ट साइडला काय आहे? क्लचच्या लेफ्ट साइड साठी बेटा इंजिन असतो जो नेहमी रनिंग असतो. इट इज ऑलवेज रनिंग, इट इज ऑलवेज रोटेटिंग. आता बाळांनो, याचं रोटेशन तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्या गिअर बॉक्सला कनेक्ट करायचं आहे किंवा डिस्कनेक्ट करायचं आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा याला कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करायचं आहे. म्हणून तुम्ही मधात कोणता डिव्हाइस वापरतात? तर म्हणून तुम्ही मधात वापरतात तुमचं क्लच. सो क्लच इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट. सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला सुद्धा दिसतंय बेटा का हे जे आहे हे दोघे सेपरेटेड आहे. म्हणजे क्लच ना याच्या सोबत डिस्कनेक्ट केलाय म्हणून पॉवर इथं आहे पण इथं भेटत नाही आहे. आणि जेव्हा बाळांनो हा क्लच एंगेज्ड असेल, म्हणजे अशी काहीतरी कंडिशन असेल, तर सत्याच्या परिस्थितीत बेटा आता मला सांगा, हे जर सेपरेट आहे तर जेव्हा कोणी दोन कपल सुद्धा सेपरेटेड असतात तर आपण त्यांना काय म्हणतो? ते एंगेज्ड आहे का डिसएंगेज आहे? तुम्ही असे नॉर्मली आपले स्टेटस ठेवतात आपल्या रिलेटिव्ह मध्ये, फायनली एंगेज्ड. अरे एंगेज म्हणजे दोघही काय झाले? जवळ आले. तर बाळांनो, ही जी पोझिशन आहे ही एंगेज आहे का हे डिसएंगेज आहे? तर ही बाळांनो झाली एंगेज्ड पोझिशन आणि ही झाली बाळांनो डिसएंगेज्ड पोझिशन. ठीक आहे. तर बघा, इन डिसएंगेज पोझिशन इंजिन आणि गिअरबॉक्स हे डिस्कनेक्टेड असतात आणि एंगेज पोझिशन मध्ये तुमचं हे जे इंजिन आहे ते गिअरबॉक्स सोबत कनेक्टेड असतं. म्हणून बाळांनो, जर या साइडला रोटेशन आलं तर ऑटोमॅटिकली या साइडला सुद्धा रोटेशन येऊन जाईल. म्हणजे क्लच इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कनेक्ट द गिअरबॉक्स अँड द इंजिन ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. जेव्हा पाहिजे तेव्हा कनेक्ट करू, जेव्हा पाहिजे तेव्हा डिस्कनेक्ट करू. तर बाळांनो, केव्हा तुम्हाला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करायची गरज असते? तर बाळांनो, जेव्हा केव्हा तुम्ही गाडी चालू राहता आणि जेव्हा तुम्ही गिअरला शिफ्ट करतात तर बाळांनो गिअर मध्ये टीथ एंगेज असतात. आता चालू फिरणारे टीथ जर तुम्ही एकामेकावर एंगेज करसाल तर ते 100% तुटून जाईल बेटा. तर तुमची एक्सपेक्टेशन हे आहे बेटा, नीड समजा, लक्ष द्या. तुम्हाला 100% मी कॉन्सेप्ट क्लिअर करतो बेटा. बघा, आता हेच एक गोष्ट आहे बेटा, विद्यार्थी इथंच कन्फ्युज असतात. तर व्यवस्थित ऐका काय होते. जेव्हा केव्हा तुमचं इंजिन चालू आहे, आता तुम्हाला गिअर शिफ्ट करायचं आहे. आता बाळांनो, जेव्हा गिअर शिफ्ट करतात तर जर चालू रोटेटेड गिअर जर आपण एकामेकासोबत मेश केले तर गिअरचे टीथ तुटून जातील. म्हणून तुम्हाला इंजिन हे पॉवर म्हणजे रोटेट असलं पाहिजे आणि बेटा गिअरबॉक्स जागेवर पाहिजे. तर तेव्हा तुम्ही त्यांना डिसएंगेज करतात. म्हणजे बाळांनो, जेव्हा केव्हा तुम्ही गिअर टाकायला जातात तर तुम्ही क्लच प्रेस करतात. म्हणजे काय होते? तर बाळांनो, जसाच तुम्ही क्लचचा पायडल प्रेस केला तर इंजिन तर रोटेटेड असते पण गिअरबॉक्स हे सेपरेट होऊन जाते. म्हणजे डिसएंगेज पोझिशन मध्ये तुमचा जो क्लच असतो तो प्रेस्ड असतो. आणि बाळांनो, जसाच तुम्ही ते क्लच हळूहळू सोडलं तर तुमची गाडी चालायला लागते. म्हणजे इंजिन गिअरबॉक्स सोबत काय होते? कनेक्ट होते. म्हणजे एंगेज पोझिशन मध्ये क्लच जो असतो, क्लचचा पेडल प्रेस्ड नसतो, क्लच रिलीज्ड असतो. आणि नॉर्मल पोझिशन मध्ये नेहमी रिलीज्डच असतो बेटा. तुम्ही क्लच फक्त थोड्या वेळेसाठीच प्रेस करतात.
तर नॉर्मल पोझिशन मध्ये क्लच एंगेज असतो. एंगेज म्हणजे काय, तर पॉवर फ्लोज फ्रॉम इंजिन टू क्लच टू गिअरबॉक्स. आणि सगळ्यात सिंपल, कधी जर तुम्ही विसरले बाळांनो का इंजिन आणि क्लचच्या मधात कुठं गिअरबॉक्स किंवा कोणाची पोझिशन कुठं असते, तर सगळ्यात सिंपल शॉर्टकट आहे बेटा ECG. जेव्हा केव्हा आपण डॉक्टर कडे गेलो का मला हार्ट मध्ये पेन होत आहे, मला हार्ट अटॅक येऊन मी वरती जाणार आहे, तर त्याचं ECG पहिले चेक करतात. तसंच बाळांनो गाडीचं ECG लक्षात ठेवा. इंजिन, क्लच आणि गिअरबॉक्स. तर क्लच हा कुठं लावलेला असतो, तर क्लच बाळांनो तुमच्या इंजिन आणि गिअरबॉक्सच्या मधात असतो. मग बाळांनो जेव्हा केव्हा ती फिलिंग लक्षात ठेवा बेटा, जेव्हा केव्हा लाईफ मध्ये तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवली आहे, जेव्हा हळूहळू तुम्ही क्लच सोडतात तर तुमची गाडी पुढे जाते. म्हणजे एंगेज्ड पोझिशन मध्ये क्लच तुम्ही काय करतात, तर हळूहळू क्लचचा पेडल सोडतात बेटा. तर एंगेज पोझिशन मध्ये क्लच पेडल प्रेस्ड नसतो. जसाच तुम्ही क्लच पेडल प्रेस्ड केला बेटा आणि ब्रेक जर मारलं तेव्हा तुम्ही क्लच पेडल दाबतात, कारण की तुम्ही गाडी थांबली पाहिजे, म्हणजे इंजिन फिरलं पाहिजे पण रिअर व्हील फिरलं नाही पाहिजे, म्हणजे त्यांना डिस्कनेक्ट करतात. तर तुम्ही क्लचचा पेडल दाबून ठेवतात. लक्षात ठेवा, इथं खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. सगळ्यात बेस्ट आहे आपली पर्सनल लाईफ. जेव्हा केव्हा आपण गाडी चालवतो तर ती फिलिंग लक्षात ठेवा. तुम्हाला हे लक्षात राहील बेटा का डिसएंगेज्ड पोझिशन मध्ये क्लचचा जो पॅडल असतो तो आपण प्रेस करतो, म्हणून ते दूर जातात, पॉवर फ्लो होत नाही, इंजिन फिरते, गिअरबॉक्स फिरत नाही. पण जेव्हा क्लचचा पेडल आपण सोडून देतो तेव्हा तुमचं काय होते, क्लचचा पेडल जेव्हा आपण सोडून देतो तर तुमचं इंजिन गिअरबॉक्स कनेक्ट असतो आणि नॉर्मली आपला क्लचचा पेडल सोडलेलाच असतो. म्हणजे क्लच पेडल रिलीज इज अ नॉर्मल पोझिशन, पॉवर फ्लोज फ्रॉम इंजिन टू क्लच टू गिअरबॉक्स. आणि जेव्हा तुम्ही क्लचचा पेडल प्रेस करतात म्हणजे तुम्ही काय करतात, डिस्कनेक्ट करतात. कारण की डिस्कनेक्ट केलं तर हा थोड्या वेळसाठी थांबेल, गिअरला शिफ्ट करू, मग परत क्लचला सोडून गाडीला चालू करून देऊ. म्हणजे हेच तुमची नॉर्मल कंडिशन असतात. तर हे वेगळ्या एकदम डायग्रामॅटिक पद्धतीने जे मी सांगितलं याला नोट डाऊन करून ठेवा बेटा. आणि एक सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट परत मी येतो बाळांनो, का सगळ्यात मेन डाऊट जे विद्यार्थ्यांना असतं तर ते हे असते बेटा. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बेटा, लक्ष द्या. बघा, जेव्हा केव्हा तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन साठी ऑटोमोबाईलचं प्रिपरेशन करताय तर प्रत्येकाला हाच डाऊट आहे, कोणत्या प्रकारचे MCQs येतील. कारण की याच्या अगोदर ऑटोमोबाईलवर तर जास्त कंटेंट नव्हता, जास्त सिलेबस नव्हता, तर MCQs पहिले जास्त नाही भेटणार. आणि तुम्ही कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन उचला, तुम्हाला सॉन टॉमवर प्रश्न सापडेल पण ऑटोमोबाईलवर प्रश्न सापडणार नाही. मग सर आम्हाला ऑटोमोबाईलवर प्रश्न कोणत्या प्रकारचे येतील, तर बाळांनो डिफरन्स आहे. तो डिफरन्स काय लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले बाळांनो बघा, इव्हन सिलेबस मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, तुमच्या जेवढं पण सिलेबस आहे जे तुम्हाला MPSC ने प्रोव्हाइड केला आहे त्या सिलेबस मध्ये क्लिअर कट लिहिलं आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. म्हणजे 100% बाळांनो तुम्हाला एक अशा टाईपचे प्रश्न असेल का कोणता पार्ट कोणाला कनेक्ट केला असतो, कोणता पार्ट कोणत्या पार्टवर माउंट केलेला असते. म्हणजे तुम्हाला असे स्पेसिफिक MCQ येतील ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. म्हणजे बाळांनो एक क्वेश्चन तुम्हाला कशावर येईल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग वर येईल. आता बाळांनो तुम्ही म्हणसाल सर सगळेच क्वेश्चन कन्स्ट्रक्शन वर्किंग वर येईल, नाही बेटा. आता त्याच्यानंतर दुसरे कोणते टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतात, तर ते बाळांनो आहे व्हॅल्यूज. म्हणजे बाळांनो बघा, व्हॅल्यूज म्हणजे काय, तर आता आपण बघितलं बेटा, तर क्लच काय करते, इंजिनचं पॉवर गिअरबॉक्सला ट्रान्सफर करते, तर किती % टॉर्क तो ट्रान्सफर करते, म्हणजे व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला ऑटोमोबाईल सब्जेक्ट करताना खूप सारे व्हॅल्यूज लक्षात ठेवायला लागेल. कारण की व्हॅल्यू बेस्ड MCQs वर पण तुम्हाला MCQs येतात. जसं एक MCQ मी तर टाकलाय बेटा का हे आपण शिकूया या लेक्चर मध्ये, 100% हाच MCQ आपण घेऊया का क्लच मध्ये जो फ्रिक्शन मटेरियल वापरला असतो त्याचं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे, हा या लेक्चर मध्ये आपण डेफिनेटली बाळांनो घेणार आहे. काहीच काळजी करू नका. तर एक दुसरे MCQs जे ऑटोमोबाईल वर येऊ शकतात ते व्हॅल्यू बेस्ड येऊ शकतात. मग बाळांनो तिसरे जे MCQs येऊ शकतात ते येऊ शकतात कॉन्सेप्ट बेस्ड. कॉन्सेप्ट बेस्ड म्हणजे तुम्हाला रट्टा वट्टा मारायची गरज नाही, तुम्ही व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर करा. तुम्हाला इकडं तिकडं ते फिरवतील पण तरी तुम्ही लिहू शकता. तर एक MCQ येतील तुम्हाला कॉन्सेप्ट बेस्ड. म्हणजे फक्त कोणता पार्ट कोणाला कनेक्ट करणं आहे असं वर्किंग करतं ते नाही, कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायला लागेल. तेव्हा जाऊन बाळांनो तुम्ही हा कॉन्सेप्ट बेस्ड MCQ घेऊ शकतात. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याला तुम्ही सोडूच शकत नाही ऑटोमोबाईल मध्ये, दॅट इज बाळांनो फॉल्ट्स अँड रिपेअर्स.
तुम्हाला प्रत्येक फॉल्ट्स अँड रेमेडीज म्हणून टाका. तुम्हाला प्रत्येक ऑटोमोबाईलच्या टॉपिकमध्ये एक टॉपिक एक्स्ट्रा ऍड केलेला आहे. तुम्ही जेव्हा केव्हा अभ्यास करसाल, क्लच करा, गिअरबॉक्स करा, डिफरन्शियल करा, ऑटोमोबाईलचा कोणताही पार्ट करा, तर एक टॉपिक विसरू नका बेटा. फक्त कन्स्ट्रक्शन वर्किंग न काम नाही होणार, त्याच्यात येणारे फॉल्ट्स कोणते आहे आणि जे येणारे फॉल्ट्स आहेत त्याच्यावर रेमेडीज काय काय असू शकतात हे सुद्धा चांगल्यानं करून ठेवा. तर तुम्ही जर आता ऑटोमोबाईलची तयारी करताय बाळांनो, तर लक्षात ठेवा 4 प्रकारचे एमसीक्यूज तुम्हाला येऊ शकतात. एक तर कन्स्ट्रक्शन वर्किंग वर येऊ शकतात, एक फॉल्ट्स अँड रेमेडीज वर येऊ शकते, एक व्हॅल्यू वर येऊ शकते, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते प्रिपेअर करता तर त्याला लागणारे कॉन्सेप्ट इकडून तिकडून फिरून येतील, तर त्या प्रकारचे एमसीक्यूज तुम्हाला येऊ शकतात. बघा, जसं याच्यात फक्त काय म्हटलं आहे का, याच्यात फक्त तुम्हाला व्हॅल्यू विचारली आहे. हा एमसीक्यू आपण बघूया. आणि त्याच्यानंतर याच्यातून कोणता प्रकार पॉझिटिव्ह क्लचचा आहे जो आपण याच लेक्चरमध्ये पाहणाऱ्या बाळांनो, तर आता मी जेव्हा टाईप शिकवू तर हा एकदम स्पेसिफिक एमसीक्यू झाला. त्याच्यानंतर बाळांनो बघा, हा एक कॉन्सेप्ट बेस्ड एमसीक्यू झाला का ड्राय क्लच आणि वेट क्लच मध्ये काय डिफरन्स असतं, तर हे कॉन्सेप्ट बेस्ड एमसीक्यू झालं बेटा. तर असे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एमसीक्यू येणार आहे. तर लक्षात ठेवा, ट्रान्समिशन सिस्टीमचे कोणते कोणते पार्ट्स आहेत तुमच्या डोक्यात एकदम फिट झालेला आहे. मग क्लच तुम्ही कधी, यात नेहमी मुलांना कन्फ्यूज होतं, म्हणून मी एकदम तुम्हाला सांगून दिलं का तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा गाडी चालवली तर हळूहळू क्लच सोडलं, म्हणजे क्लचला काय केलं, प्रेस नाही केलं, क्लच पेडलला रिलीज केलं, तर तेव्हा बाळांनो तुमच्या इंजिनचं पॉवर हळूहळू गाडीत चालायला लागते. म्हणजे इंजिन गिअरबॉक्स सोबत कनेक्ट असते आणि क्लच आपण हळूहळू सोडतो बेटा, म्हणजे क्लच इज रिलीज्ड आणि याला एंगेज पोझिशन म्हणतात. आणि बाळांनो जेव्हा तुम्ही क्लचचा पेडल प्रेस करतात, गिअर शिफ्ट करतात, म्हणजे तुमचं गिअरबॉक्स दूर गेलेला असतो, मग त्याची स्पीड थोडीशी कमी होते आणि कमी स्पीडवर आपण गिअरला शिफ्ट करतो. तर ही तुमची डिसेंगेज पोझिशन असते, ज्याच्यासाठी आपण क्लचला काय करतो, प्रेस करतो. आता बघा, फंक्शन्स तो ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिले आहे का जेव्हा केव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा इंजिनला गिअरबॉक्स सोबत कनेक्ट करा आणि जेव्हा पाहिजे त्याला डिस्कनेक्ट करा. आणि बाळांनो जेव्हा बघा, टू परमिट द एंगेजमेंट और डिसएंगेजमेंट ऑफ द गिअर व्हेन द व्हेइकल इज स्टेशनरी अँड इंजिन इज रनिंग, जेव्हा गाडी जागेवर असते गिअरला जेव्हा पाहिजे तेव्हा कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करा. जेव्हा केव्हा तुमची गाडी चालू आहे तर चालू गाडीमध्ये जर गिअरला शिफ्ट करायचे, शॉक्स लागले नाही पाहिजे, गिअर व्हील तुटली नाही पाहिजे. हे झालं बेटा तुमचं दुसरं फंक्शन. आणि बेटा तिसरं फंक्शन काय आहे, तर आपण जे क्लच आहे त्याचं काम काय आहे, पॉवर इंजिन पासून गिअरबॉक्सला ट्रान्सफर करणे. तर जे पॉवर ट्रान्समिशन आहे ते विदाउट शॉक्स, विदाउट व्हायब्रेशन व्हायला पाहिजे. तर हे झालं बाळांनो त्याचं तिसरं फंक्शन. आता त्याच्यानंतर जस्ट एक सेकंड बेटा, ना व्हॉट आर द नेसेसिटीज ऑफ द क्लच. बेटा हे तर त्याचे फंक्शन्स आहे, हे त्याला परफॉर्म करावंच लागेल. आता नेसेसिटी म्हणजे त्याने काय काय काम केलेच पाहिजे, हे जर केले नाही तर क्लच वापरून काहीच फायदा नाही. तर बेटा सगळ्यात पहिलं त्याचं फंक्शन आहे, सगळ्यात पहिली त्याची नेसेसिटी आहे, नीड आहे आपली, का त्यांना टॉर्क ट्रान्समिट केली पाहिजे. आता बेटा टॉर्क ट्रान्समिट करणं तर डेफिनेटली सर बघा, हा जो क्लच आहे सर हा इंजिन आणि गिअर बॉक्सचा मीडिएटर आहे, म्हणजे पॉवर इंजिन पासून गिअरबॉक्स कडे जाईल सर. तर याचं मेन काम तर रोटेशन इकडून तिकडे ट्रान्सफर करणे, म्हणजे टॉर्क ट्रान्सफर करणे फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. तर बेटा हे आपली एक्सपेक्टेशन असते का इंजिनचं जे काही टॉर्क आहे, म्हणजे इकडे जर आपल्याला 100 न्यूटन मीटरचा टॉर्क भेटत असेल तर इकडे जास्त तर जास्त पॉवर ट्रान्समिट केला पाहिजे, जास्त तर जास्त टॉर्क ट्रान्सफर केला पाहिजे. पण जास्त म्हणजे किती, तुम्हाला आताच थोडा वेळ अगोदर मी सांगितलं बेटा, तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवायला लागेल. जास्त म्हणजे किती, तर बेटा याच्यापेक्षा 1.5 टॉर्क त्यानं जास्त ट्रान्सफर केला पाहिजे. तेवढाच नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त, कारण की बेटा जेव्हा केव्हा आपण कोणत्या गोष्टीतून एक्सपेक्टेशन ठेवतो तर एक्सपेक्टेशन थोडीशी जास्तच ठेवतो बेटा. तर बघा सगळ्यात पहिले क्लचने काय केलं पाहिजे का इंजिन टॉर्क पेक्षा 150% पेक्षा जास्त टॉर्क त्याने ट्रान्सफर केला पाहिजे. तर बघा, इट इज युजली डिझाईन टू ट्रान्समिट
125 to 150% ऑफ द मॅक्सिमम इंजिन टॉर्क. त्यानं कमीत कमी 150 ते 200% जे टॉर्क आहे ते इंजिन टॉर्क पेक्षा जास्त ट्रान्सफर केला पाहिजे गिअरबॉक्सला, म्हणजे टॉर्क जास्त तर जास्त ट्रान्सफर केला पाहिजे. मग बाळांनो त्याच्यानंतर त्याची दुसरी कंडिशन काय आहे, तर दुसरी कंडिशन आहे बेटा, हे तो ऑलरेडी सांगितलं आहे का बेटा, आपण क्लचचा वापरच कशासाठी करतो, तर बाळांनो क्लचचा वापर आपण याच्यासाठी करतो का गिअर स्मूथली एंगेज व्हायला पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युअल एंगेज व्हायला, झटके लागायला नाही पाहिजे. नॉर्मली असं तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल बेटा, जेव्हा केव्हा नवीन ड्रायव्हर असते जो क्लचला एकदम जोरात सोडतो तर बाळांनो तुम्हाला गाडीमध्ये झटका लागतो, असं व्हायला नाही पाहिजे. तर तिथे एंगेजमेंट कशी व्हायला पाहिजे, ग्रॅज्युअल एंगेजमेंट व्हायला पाहिजे. मग बाळांनो त्याच्यानंतर बघा, जेव्हा केव्हा क्लच ऑपरेट होते, क्लच ऑपरेट होते ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्शन. 2 मिनिटात हे गोष्ट मी शिकवणार आहे बेटा एकदम डिटेलमध्ये, फक्त आता ऐकून घ्या. इथं बेटा पॉवर ट्रान्समिट कसं होतं, तर इंजिन असा फिरतोय, तर बेटा हे दोघं एकामेकाला फ्रिक्शनच्या बेसिसवर हे एकामेकाला जॉईंट केले असतात. जेव्हा केव्हा बेटा जेव्हाही फ्रिक्शन होते, नॉर्मली जेव्हा थंडीचे दिवस येतात बेटा, तर आपण हात असे एकामेकावर घासतो बेटा, फ्रिक्शन होते, त्याच्यानं हीट जनरेट होते. तर बाळांनो क्लच मध्ये हीट खूप जास्त जनरेट होते. तर क्लच असा डिझाईन करा का जो जास्त तर जास्त हीट काय करेल, डेसिपेट करेल. तर हीट डेसिपेशन त्याची चांगली पाहिजे. व्हायब्रेशन त्यानं डॅम्प केला पाहिजे, कारण की इंजिन हा कंटिन्युअसली व्हायब्रेट होतो. रेसिप्रोकेटिंग पार्ट आहे बेटा, रेसिप्रोकेटिंग पार्टला 100% बॅलन्स करणं शक्य नाही बेटा. तर बाळांनो तिथं व्हायब्रेशन येतील, तर ते व्हायब्रेशन यानं डॅम्प केले पाहिजे. आणि बाळांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे, याची साईज कमीत कमी असली पाहिजे, कारण की जर साईजच मोठी झाली बाळांनो तर ट्रान्समिशन सिस्टीमला खूप जास्त जागा लागेल आणि तुमची गाडीची साईज पण वाढेल. तर हा कॉम्पॅक्ट असला पाहिजे. तर साईज शुड बी कॉम्पॅक्ट. टॉर्क त्यानं 150% तरी इंजिन पेक्षा जास्त टॉर्क ट्रान्सफर केलं पाहिजे. मग त्याच्यानंतर हीट त्याची चांगली डेसिपेट व्हायला पाहिजे. मग त्याच्यानंतर ग्रॅज्युअल एंगेजमेंट व्हायला पाहिजे. हे त्याच्या सगळ्या नेसेसिटी आहे बेटा. तर लक्षात ठेवा. आणि चला आता सगळ्यात एक महत्वपूर्ण टॉपिक इथं आपण करूया. एक अजून ऐकून घ्या बेटा, हे सुद्धा आहे बघा, इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, तर बघा बेटा, इनर्शिया म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरी जर फॅनला बंद केलं तरी थोडा वेळ तुमचा फॅन परत परत चालू असतो, थोडा वेळ तरी चालतो बेटा. कशामुळं, इनर्शियामुळं. तर बाळांनो क्लचचा इनर्शिया हा कमीत कमी असला पाहिजे. कमीत कमी का बरं, कारण की जेव्हा बेटा तुम्ही क्लचच्या पॅडलला प्रेस केलं, म्हणजे या दोघांना डिसएंगेज केलं, तर क्लच इथं फिरला नाही पाहिजे, थांबून जायला पाहिजे. म्हणजे इनर्शिया शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. ठीक आहे. याच्यावर बेटा एमसीक्यू ऑलरेडी एसएससी ज्युनियर इंजिनियर मध्ये विचारला होता. आता तुम्ही म्हणसाल ऑटोमोबाईल तर तिथं नाहीये, पण बेटा तिथं मशीन डिझाईन विषय आहे आणि त्या विषयात क्लचचा टॉपिक होता, तर तिथं एमसीक्यू विचारला होता. लक्षात ठेवा, हा जो इनर्शिया असतो हा लो असला पाहिजे. ठीक आहे बेटा. त्याच्यानंतर डेफिनेटली क्लचला ऑपरेट करायला जास्त ताकद लागली नाही पाहिजे. जेव्हा केव्हा आपण क्लचला प्रेस करतो बेटा, जेव्हा केव्हा आपण नवीन गाडी घेऊन येतो, तर नवीन गाडीमध्ये त्या क्लचच्या पेडलला दाबायला जास्त ताकद लागत नाही. पण जसं जसं आपण गाडी बेटा आपली जुनी होत जाते, तर आपल्याला जास्त ताकद लागली जाते, कारण की त्याचं जे स्प्रिंगचा फोर्स आहे ते कमी होत जाते बेटा. म्हणून जे म्हणजे आपलं जे ऑपरेशन आहे ते इझी असलं पाहिजे, क्लच पेडलला जास्त फोर्स लागलं नाही पाहिजे. तर हे सगळ्या आपल्या बेटा क्लचच्या नेसेसिटी होत्या. आणि बेटा आता सगळ्यात 2 इम्पॉर्टंट टॉपिक आपण इथं घेऊया. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल, का जे फ्रिक्शन क्लचेस असतात त्याचे प्रिन्सिपल काय आहे. फ्रिक्शन क्लचेसच त्याचं नाव का बरं पडलं, इथं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बेटा. कारण की हे जे तुम्ही टॉपिक शिकताय त्यात बाळांनो फ्रिक्शन क्लचेसच तुम्ही शिकताय, कारण की तुमच्या सिलेबस मध्ये 2 क्लच दिलेले आहे, सिंगल प्लेट क्लच आणि मल्टी प्लेट क्लच. तर बाळांनो हे दोघही फ्रिक्शन क्लचेस आहे. तर फ्रिक्शन क्लचेस यांना का बरं म्हटलं जाते, तर इतकं सोपं भाग सांगतो बेटा. रूल लक्षात ठेवा. करायचं काय आहे, तर इकडं राहील आपलं इंजिन, जो नेहमी बेटा रोटेट होत राहील. आता क्लचचं काम काय आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा डिस्कनेक्ट करा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कनेक्ट करा. तर नॉर्मल पोझिशन मध्ये 90% आपली गाडी चालू असते, म्हणजे ते एंगेज असते आणि क्लच पेडल सोडलेला असतो, म्हणजे नॉर्मली आपली पोझिशन एंगेज असते. एंगेज म्हणजे काय, तर क्लचने जे काही तुमचं इंजिनचं पॉवर आहे ते कोणाला ट्रान्सफर केलं पाहिजे, गिअर बॉक्सला ट्रान्सफर केलं पाहिजे.
तर बेटा हे क्लच करतं कसं, म्हणजे कसं काय इंजिनचं जे रोटेशन आहे ते गिअरबॉक्सला कसं ट्रान्सफर होते, तर इतका सोपा फेनोमेनन आहे बेटा, इतका सोपा प्रिन्सिपल आहे. तुम्हाला मी लाईव्ह आता करून दाखवतो, तुम्ही आताच्या आता माझ्या मागं करून घ्या, तुम्हाला समजून जाईल. बघा तुम्ही काय करताय, हा तुमचा हात घ्या बेटा, हा झाला इंजिन, हा रोटेट होत आहे. आता जर तुम्ही हा रोटेटिंग पार्ट जर एका दुसऱ्या रोटेटिंग पार्ट सोबत असं जर प्रेस केला आणि बेटा हे दोघही सरफेस जर रफ आहे, बघा तुम्ही जर अशा दोन टाइल्स घेतले बेटा, एक टाइल्स तुम्ही फिरवत आहे आणि इकडची दुसरी टाइल्स त्याला जर लावली जरी, तरी बेटा ही जरी फिरली तर ही टाइल्स फिरत नाही, कारण की ते स्मूथ असते. पण बेटा जर तुम्ही तुमच्या हाताला असं पकडलं आणि हे जर रोटेट होत आहे आणि याला दुसरा हात आणून असं चिपकवला, याला सुद्धा एकाला फक्त राईट वाल्याला रोटेट केलं तर लेफ्ट वाला ऑटोमॅटिकली रोटेट होत आहे. तुम्ही लाईव्ह करून बघा बेटा, हा हात घ्या, याला प्रेस करा आणि फक्त राईट बाजूच्या हाताला तुम्ही रोटेट करा. जसंच तुम्ही याला रोटेट करसाल तर लेफ्ट बाजूचा सुद्धा रोटेट होईल. म्हणजे या दोघांमध्ये काय पाहिजे, तर बाय द प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शन. तुम्ही जर याच्या मधात जर टाइल्स लावली दोन आणि इकडची रोटेट केली तर इकडची रोटेट नाही होणार, कारण की ते स्मूथ असते. आणि तुमच्या हातामध्ये ही का बरं रोटेट झाली, कारण की तुमच्या हातचे हे जे सरफेस आहे हे रफ असते बेटा. म्हणजे बाय द प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शन, म्हणजे इंजिन इकडं रोटेट झालं बेटा, तर इंजिन आणि क्लचचा हा जो सरफेस असते आपण याला रफ बनवतो बेटा. आणि रफ बनवण्यासाठी आपण याचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आता तुम्हाला फ्रिक्शन हा डेफिनेटली माहिती आहे बेटा, का जेव्हा केव्हा आपल्याला स्लिपिंग नाही व्हायला पाहिजे, एकदम चांगल्याला चिपकायला पाहिजे, तर आपण त्याला रफ बनवतो, कारण की रफचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असतो. म्हणून आपण बेटा क्लचच्या साईडला आपण असे फ्रिक्शन सरफेसेस लावतो. फ्रिक्शन सरफेसेस म्हणजे त्याचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असतं, ते रफ असतात. म्हणून रफ असल्यामुळे इझिली या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट चांगला असतो. मग आता इंजिन फिरला तर क्लच रोटेट होईल, आणि बाळांनो तुमचा क्लच रोटेट झाला तर आता इकडं या साईडला फ्रिक्शन झाल्यामुळं तुमचा पॉवर जो आहे तो गिअर बॉक्सला ट्रान्सफर होईल. म्हणजे जे तुमच्या या क्लचचं नाव फ्रिक्शन का बरं पडलं, आता तुम्ही जीवनभर विसरणार नाही. एक हात घ्या, याला रोटेट करा, दुसऱ्याला फक्त प्रेस करा, तर या दोघांमध्ये राहणाऱ्या फ्रिक्शन मुळे किंवा बेटा ट्राय करा, या हाताला असं रोटेट करा आणि याला स्टेडी ठेवण्याचा प्रयत्न करा, दोघांना असं फिक्स करा, तर हा जरी रोटेट केला तर हा रोटेट होतो. वाय? बिकॉज सर आपल्या दोघही हाताच्या मधात तिथं काय होते, फ्रिक्शन होते. सो बाय द प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शन इन बिटवीन द क्लच अँड द इंजिन, द पॉवर इज ट्रान्समिटेड फ्रॉम इंजिन टू क्लच, अँड ऑन द अदर साइड क्लच आणि गिअरबॉक्स मध्ये फ्रिक्शन झाल्यामुळे तुमचं पॉवर इंजिनच्या शाफ्ट मधून गिअरबॉक्सच्या शाफ्ट मध्ये ट्रान्सफर होते. म्हणजे म्हणून बेटा या क्लचचं नाव काय पडलं, फ्रिक्शन क्लचेस. ठीक आहे बेटा. तर आता बघा तुमचं हे जे क्लच आहे ते कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्शन. म्हणून बेटा एक असं तुम्ही शब्द वाटल्यास पाहिलं असेल, जेव्हा केव्हा तुमची गाडी खराब झाली असेल, क्लच प्लेट खराब झाली. आता क्लच प्लेट खराब झाली म्हणजे काय, तर क्लचची ही जी प्लेट असते त्याचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हाय असते. तर आता बेटा जेव्हा केव्हा नवीन तुम्ही घेतात तर क्लच प्लेट नवीन असते, जसं जसं ज्याला आपण वापरतो बेटा तर ती घासते, घासल्याने ते स्मूथ होते, म्हणजे त्याची रफनेस जाते आणि ते स्मूथ होते, म्हणून तुमचा क्लच खराब होऊन जातो बेटा. तर म्हणून हा शब्द नेहमी वापरला जातो, क्लच प्लेट खराब झाली. क्लच प्लेट खराब झाली म्हणजे त्याचं फ्रिक्शन जे आहे ते कमी झालं बेटा, त्याची जी रफनेस होती ती कमी झाली, म्हणून आपण असं वर्ड वापरतो, क्लच प्लेट खराब झाली. समजलं का नाही बेटा? काही काळजी करू नका, प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे बेटा. माझा जो एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुमच्या समोर घेणार आहे बेटा. आता बघा इव्हन बेटा आता आपण हा टॉपिक पाहिला तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकच डाऊट, का सर एमसीक्यू कोणत्या प्रकारचे येईल, तर हे बघ बेटा हे असे एमसीक्यू तुला येतील. तर बघा इथे एक एमसीक्यू आहे, हा ना एमसीक्यू असा तसा नाही बाळांनो, हा एमसीक्यू एसएससी जेई मध्ये 2018 मध्ये विचारलेला होता. एसएससी ज्युनियर इंजिनियर स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनियर 2018 मध्ये हा विषय हा क्वेश्चन विचारला होता बेटा. तर क्लच इज लोकेटेड बिटवीन द ट्रान्समिशन म्हणजे गिअरबॉक्स, ट्रान्समिशन म्हणजे बेटा गिअरबॉक्स, तर गिअरबॉक्स आणि कोणत्या दुसऱ्या पार्टच्या मधात याला लावलेलं असते क्लचला, तर क्लच इज माउंटेड इन बिटवीन ECG इंजिन आणि गिअरबॉक्स. तर क्लच इज माउंटेड इन बिटवीन द इंजिन अँड द गिअरबॉक्स. तर हे इंजिन हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट होऊन जाईल.
असं अजिबात समजू नका बेटा का सर एकच एमसीक्यू घेताय. तुम्हाला मी वाटल्यास माझी हे रेकॉर्डिंग तुम्ही सेव्ह करा आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही अकॅडमीला प्रॉमिस नाही, पाठवा डायरेक्ट. मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड हे प्रॉमिस करतो बेटा, मी जेवढे एमसीक्यूज घेईल तेवढे एमसीक्यूज महाराष्ट्रामध्ये कोणतीच अकॅडमी घेणार नाही बेटा. एवढे एमसीक्यूज मी घेणार आहे. कारण की त्यांना एमसीक्यूज करण्यासाठी ती कॉपी करतील. अरे मी एमसीक्यू स्वतः बनवणार आहे बेटा माझ्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये. तर काही काळजी करू नका. आपलं जे तिसरं लेक्चर राहील त्यात भरभरून एमसीक्यूज आपण प्रॅक्टिस करूया. सांगण्याचं तात्पर्य या प्रकारचे एमसीक्यूज तुम्हाला विचारू शकतात बेटा. तर चला काही काळजी करू नका. आता एक शेवटचा टॉपिक घेऊया, मग त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण घेऊया बेटा व्हॉट आर द डिफरंट सिंगल प्लेट मल्टीप्लेट क्लचचं कन्स्ट्रक्शन वर्किंग. पण आता याच्यावर बेटा एमसीक्यू विचारलं जाऊ शकतं व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ क्लचेस. तर बेटा आताच मी सांगितलं बेटा का इथं जे आहे हा जो क्लच आहे जो आपण यूज करतोय त्याला हा कोणत्या प्रिन्सिपल वर्क करताय, फ्रिक्शनवर. तर बेटा याला म्हणतात फ्रिक्शन क्लचेस. पण बेटा स्टार्टिंग मध्ये जेव्हा फ्रिक्शन क्लचेस नव्हते, प्रेझेंटली आपण फ्रिक्शन क्लचेसच वापरतो, पण बेटा जेव्हा फ्रिक्शन क्लचेस नव्हते तेव्हा काय होतं. तर बेटा बघा मुद्द्याची गोष्ट काय आहे, इंजिनचं पॉवर गिअर बॉक्सला ट्रान्सफर करायचं आहे. तर बेटा पहिले असायचे जॉ क्लचेस. आता जॉ क्लचेसला पॉझिटिव्ह क्लचेस म्हणतात. तर क्लचचा सगळ्यात पहिला टाइप असतो बेटा क्लच मध्ये सगळ्यात पहिल्या टाइपचं क्लच येते बेटा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्लच. आता पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्लच म्हणजे काय तर बघा बाळांनो, इथं इंजिनचं जे पॉवर आहे इथं फ्रिक्शन होईल बेटा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हा हात या हातच्या अगेन्स्ट प्रेस केला, याला सुद्धा रोटेट केलं आणि जर तुम्ही खूप जास्त जोराने रोटेट केलं तर इथं स्लिपिंग होऊ शकते. म्हणजे फ्रिक्शन क्लचेस मध्ये स्लिपिंग होऊ शकते बेटा. तर याच्या अगोदर असे टीथ क्लचेस असायचे, म्हणजे असे बेटा अशा टीथ असायचे तुमच्या इंजिनवर आणि हे टीथ एंगेज असायचे तुमच्या गिअरबॉक्सच्या टीथवर, म्हणजे असे जॉ क्लचेस व्हायचे बेटा. तर सुरुवातीला ते जेव्हा आपण जॉ क्लचेस आपण वापरतो बेटा तर इथं तर स्लिपिंगचे चान्सेसच नाही. म्हणून बेटा आपलं जे सगळ्यात पहिलं टाईप आहे त्याचं नाव पडलं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्लच. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट या शब्दाचा मीनिंग काय होतो, नो स्लिपिंग. पण बेटा स्लिपिंग तर होत नाही, पण जस्ट विचार करा इंजिन नेहमी चालू आहे आणि इकडं तुमचं दोघांना डिस्कनेक्ट करायचं आहे, तर चालू टीथला तुम्ही डिस्कनेक्ट कसं करसाल. तर हे जे जॉ क्लचेस होते बेटा ते लवकरात लवकर खराब होऊन जायचे, म्हणून याला आपण जास्त वापरत नाही. तर लक्षात ठेवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्लच मध्ये कोणते येतात, तर जॉ क्लचेस किंवा डॉग क्लचेस हे येतात बेटा. लक्षात ठेवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्लच म्हणजे नो स्लिपिंग. मग त्याच्यानंतर बेटा सगळ्यात जास्त वापरणारे जे क्लच आहे, जे सगळ्यात जास्त सध्या यूज होतात, दॅट इज युअर फ्रिक्शन क्लचेस. आता याचं नाव फ्रिक्शन क्लचेस का बरं पडलं बेटा, मी ऑलरेडी सांगितलं आहे. कारण की पॉवर इज ट्रान्समिटेड बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शन फ्रॉम इंजिन टू द गिअरबॉक्स, म्हणून याचं नाव काय पडलं बेटा फ्रिक्शन क्लचेस. आता बघा बेटा तुम्ही इथं स्वतः बघितलं आहे का फ्रिक्शन व्हायला पाहिजे. आता फ्रिक्शन साठी इकडे आपण क्लच प्लेट वापरतो. आता जर एक क्लच प्लेट वापरली सिंगल प्लेट क्लच, एकापेक्षा जास्त वापरली मल्टी प्लेट क्लच. तुम्ही हा जो फ्रिक्शन सरफेस आहे सरळ वापरू शकता, कोनिकल फॉर्मॅट मध्ये पण वापरू शकता, ते झालं कोन क्लचेस. तर फ्रिक्शन क्लचेसचे अशा वेगळे वेगळे टाइप्स असतात बेटा. तर त्याचे कोणते कोणते टाइप्स असतात, तर बाळांनो त्याचे टाइप्स असतात दॅट इज सिंगल प्लेट क्लच, मल्टी प्लेट क्लच, त्याच्यानंतर बेटा कोन क्लचेस, सेंट्रीफ्युगल क्लच, आणि बेटा त्याच्यानंतर अजून एक तिसऱ्या टाइपचे क्लच असतात, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये यूज करतात, त्याला म्हणतात फ्लुइड फ्लायव्हील. आता फ्लुइड फ्लायव्हील म्हणजे काय, तर बेटा इथं
एनर्जी ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विडच्या एनर्जीनं जे पॉवर आहे ते इंजिन पासून गिअरबॉक्स कडे ट्रान्सफर होतो. आता तुम्ही म्हणसाल सर पाण्यात एवढी ताकद कुठून येते, तर बेटा जेव्हा केव्हा आपण आंदोलनासाठी उभे असतो आणि आपल्याला जर गव्हर्नमेंटला असं मागं ढकलायचं असते तसं जेट्सचा वापर केला जाते, तर त्या जेट्सच्या लिक्विडच्या एनर्जीनं तुम्हाला फोर्स एक्झर्ट करून मागं ढकललं जातं. म्हणजे बेटा लिक्विड मध्ये एनर्जीनं तुमचं पॉवर एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट नाही होऊ शकत का? होऊ शकते. तर तिथं आपण वापरतो बेटा त्या कॉन्सेप्टला म्हणतो फ्लुइड फ्लायव्हील. जर फ्रिक्शन न झालं तर फ्रिक्शन क्लचेस बाय मीन्स ऑफ एनर्जी ऑफ द फ्लुइड दॅट इज कॉल्ड ॲज फ्लुइड फ्लायव्हील. आणि बेटा ज्याच्यात स्लिपिंग होतच नाही ते म्हणजे कोणते, तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट क्लच. आता बेटा एक कॉन्सेप्ट खूप चांगल्यानं समजून घ्या, लक्षात ठेवा. कोणतीही पिक्चर तेव्हा हिट होते जेव्हा एंडिंग चांगली आहे. अव्हेंजर्स ना एक गोष्ट शिका बेटा, पिक्चर स्टार्टिंग पासून एंडच्या 10 मिनिटं सोडून द्या, बोगस. शेवटच्या 10 मिनिटात असं दाखवतात एकदम पिक्चर सुपरहिट. तुमची पण पिक्चर तेव्हा सुपरहिट होईल जेव्हा तुम्ही माझी एक गोष्ट ऐकाल बेटा. लक्षात ठेवा, हे जे फ्रिक्शन क्लचेस हे जे 4 टॉपिकचे आहे हे बेटा 2 अजून टाईप मध्ये क्लासिफाय होऊ शकतात. ते कोणते, तर हे कोणते पण क्लचेस 2 टाईप मध्ये क्लासिफाय होऊ शकतात, ते म्हणजे ड्राय आणि वेट. तर एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे बेटा. बघा ड्राय आणि वेट म्हणजे काय, तर सिंपल आहे बेटा. इथं या दोघांच्या मधात फ्रिक्शन होते. तुम्ही आता काय करा, हे स्वतःचे हात जे आहे याला असं घासा बेटा, म्हणजे फ्रिक्शन क्रिएट करा. फ्रिक्शन क्रिएट होते तर तुमचे हात हे गरम होतात, म्हणजे हीट जनरेशन होते. तर बेटा इथं काय आहे, जर तुम्ही ते हीट जनरेशन होऊ दिली, तिथं कोणत्याच प्रकारचं ऑइल वापरलं नाही, तर त्याला म्हणतात ड्राय क्लचेस. पण बेटा साहजिक आहे, जेव्हा केव्हा हे असं फ्रिक्शन होईल, हे घासल्या जाईल आणि तिथं जर तुम्ही ऑइलचा वापर केला नाही, म्हणजे त्याला कूल केलं नाही, तर हे लवकर घासून जातील. म्हणजे याची लाईफ वाढवण्यासाठी आपण काय केलं, याला ऑइल मध्ये इमर्स करून टाकलं, म्हणजे ते म्हणजे वेट क्लचेस. आता बेटा साहजिक आहे, आपण एखाद्या जागेवर जर तुमच्या बाथरूम मध्ये तुम्ही चप्पल घालून गेले जी जुनी आहे, तर तुम्ही लवकर स्लिप होतात, कारण की टाइल्सवर पाणी पडलेलं आहे. म्हणजे वेट क्लचेस मध्ये लिक्विड असल्यामुळं फ्रिक्शन कमी होईल, पण बेटा त्याची लाईफ वाढेल. कारण की बेटा लाईफ काय होईल, लाईफ इन्क्रीज होईल. कारण की बेटा तुमचं काय होत आहे, जे तुमचं जे वियर आहे, म्हणजे जे घासेल बेटा आपलं फ्रिक्शन सरफेस, ते कमी घासेल, म्हणजे त्याची लाईफ वाढेल. म्हणजे जर तुम्हाला जर खूप जास्त लाईफ साठी क्लचचा वापर करायचा असेल, तर तुम्ही वेट क्लच वापरता बेटा. जसं तुमच्या गाडीचे जे मोपेड्स असतात आणि बाळांनो जे तुमच्या गिअरच्या गाडी असतात, 2 व्हीलर जे असतात, तिथं बाळांनो वेट क्लचेसचा वापर केला असते. का बरं, कारण की बाळांनो तुम्हाला परत परत जर क्लच बदलायची गरज पडली, तर तुम्ही म्हणतात ही कंपनी बोगस आहे. म्हणून तिथं लाईफ जास्त पाहिजे, टॉर्क थोडंसं फ्रिक्शन कमी असलं तर चालते. पण बाळांनो काही असे ऍप्लिकेशन्स असतात जिथं टॉर्क हे अप्रतिम इम्पॉर्टंट असते पण लाईफ इम्पॉर्टंट नसते, म्हणजे तुमचे ट्रक्स किंवा अशा हेवी व्हेकल, तिथं बाळांनो तुम्ही वापरता ड्राय क्लचेस. म्हणजे ड्राय क्लचेस मध्ये तुमच्या ज्या क्लच प्लेट असतात ते ऑइल मध्ये इमर्स्ड नसतात, आणि वेट क्लचेस मध्ये तुमचे जे क्लच प्लेट्स असतात ते ऑइल मध्ये इमर्स्ड असतात. ऑइल्स मध्ये इमर्स्ड आहे, फ्रिक्शन कमी होईल, टॉर्क कमी होईल, पण लाईफ वाढेल. इथं बाळांनो ड्राय क्लचेस मध्ये फ्रिक्शन जास्त होईल, लाईफ कमी होईल, पण टॉर्कची ट्रान्समिशन कॅपॅसिटी याच्यात जास्त असेल, याच्यात कमी असेल. तर हे 2 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा बेटा, आणि हेच एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक मॅनर मध्ये मी इथं लिहून ठेवला बेटा. का लुब्रिकेशनची गोष्ट केली तर ड्राय क्लचेस कम्प्लिटली ड्राय असतात, हे ऑइल मध्ये इमर्स्ड असतात. ड्राय मध्ये बेटा ऑइल नसते, फ्रिक्शन जास्त होते, म्हणून टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी जास्त असते. म्हणजे याची टॉर्क कॅपॅसिटी हायर आहे, याची इफिशियन्सी हायर आहे, याची इफिशियन्सी लोअर आहे, याचं टॉर्क कॅपॅसिटी लोअर आहे. फक्त एकच ऍडव्हान्टेज आहे बेटा, लाईफ. याची लाईफ कमी असते, याची लाईफ जास्त असते. मग त्याच्यानंतर हीट डेसिपेशन, इथं हीट डेसिपेट होणारच नाही, कारण की ऑइल नाही. इथं ऑइल आहे म्हणजे हीट डेसिपेट होईल. समजलं का नाही बेटा? आणि काहीच काळजी करू नका, जर तुम्ही हा व्हिडिओ माझं युट्यूबवर पाहताय तर बाळांनो पटकन नाही का आपल्या विनीत ट्युटोरियल प्लॅटफॉर्मची जे लिंक आहे ऍपची ते दिलेली आहे, ती डाउनलोड करा. आणि बाळांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रॉमिस करतो आपल्या विनीत ट्युटोरियल ऍपवर फ्री आहे. तर बाळांनो हा व्हिडिओ तिथं तुम्ही किती वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस त्याला फ्रीली पहा. आणि बाळांनो नोट्स सुद्धा या चॅप्टरचे, हे जे मी बोर्डवर शिकवलं, हे पूर्णची पूर्ण बोर्ड फाईल मी ऑलरेडी व्हिडिओला लावून देईल.
आपलं पटकन फक्त तुम्ही एक काम करा बेटा, विनीत ट्युटोरियलची ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या प्रिपरेशनला चालू करा बेटा. आता त्याच्यानंतर या टॉपिकवर जर एमसीक्यू आलं तर काही या प्रकारे येईल बेटा बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, कोणता चुकीचा आहे, कोणता चुकीचा आहे अबाउट द ड्राय आणि वेट क्लचेस, ड्राय आणि वेट क्लचच्या कंपॅरिझन मध्ये. आणि असा तसा क्वेश्चन नाही, प्रूफ करून दाखवतो बेटा बघा. SSC JEE 2018 मध्ये विचारलेला आहे. असे तसे क्वेश्चन घेऊन येणार नाही, ऐरा गैरा नथु कैरा नहीं हूं बेटा. करीबन करीबन मुझे 12 साल हो चुके हैं इस फील्ड में. तो बेटा ये जो एमसीक्यू है ये SSC JEE में पूछा था. तो चलिए इसको लेते हैं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट द ड्राय आणि वेट क्लचेस मध्ये काय चुकीचं स्टेटमेंट आहे. हीट डेसिपेशन कशात बेटर असेल सर, वेट मध्ये बेटर असेल. हीट डेसिपेशन इज मोर डिफिकल्ट इन ड्राय क्लचेस, हे बरोबर आहे बेटा. वेट मध्ये हीट लवकर डिसिपेट होते, हीट डेसिपेशन हा ड्राय क्लचचा प्रॉब्लेम आहे. तर हे बेटा हीट डेसिपेशन हे जास्त होते कशामध्ये, डिफिकल्ट आहे कशामध्ये, ड्राय मध्ये, आणि इझी आहे कशामध्ये, वेट मध्ये. तर हे करेक्ट आहे. पण आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट म्हणजे हे शोधून काढायचं आहे. रेट ऑफ वियर म्हणजे जे वियर आहे ते कोण जास्त वियर होईल सर, ड्राय वियर होईल, कारण की जे वेट आहे ते ऑइल मध्ये इमर्स्ड आहे, त्याची वियर कम होईल. रेट ऑफ वियर इज व्हेरी लेस इन वेट क्लचेस, हे पण बरोबर आहे, ऍज कम्पेअर्ड टू ड्राय क्लचेस. टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी सर आपण त्याला ऑइल मध्ये टाकलं नाही, फ्रिक्शन जास्त होईल, टॉर्क जास्त राहील. तर बेटा हे मी इक्वेशन न सुद्धा सांगू शकतो, पुढच्या लेक्चरला इक्वेशन पण घेईन. जे टॉर्क असते त्याचा फॉर्म्युला असते μWR, म्हणजे तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. ज्याचं फ्रिक्शन जास्त त्याचं बाळांनो टॉर्क जास्त. तर सिंपल लॉजिक आहे, ऑइल मध्ये जर इमर्स केलं तर ऑइल मुळे तर फ्रिक्शन कमी होते, म्हणून आपण टाइल्सवर पाणी पडलं की लवकर स्लिप होतो बेटा, लक्षात ठेवा. तर टॉर्क ट्रान्समिशन साठी फ्रिक्शन जास्त व्हायला पाहिजे, जास्त होतो ड्राय क्लचेस मध्ये. तर टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी ऑफ ड्राय क्लचेस इज लेस. नाही बेटा लेस नसते, उलट काय पाहिजे, मोर पाहिजे. ठीक आहे. तर हा जो स्टेटमेंट आहे हा चुकीचा आहे. आणि एंगेजमेंट इन द वेट क्लचेस इज मोर स्मूथ, हाव वेट मध्ये तर स्मूथच होईल. तर कोणता हा इनकरेक्ट आहे बेटा, तर हा जो आहे हा इनकरेक्ट आहे. हा ऑप्शन काही असा असला पाहिजे होता, टॉर्क ट्रान्समिशन ड्राय मध्ये जास्त होते कारण की तिथं फ्रिक्शन जास्त होते, ऑइल मध्ये टाकल्यानं फ्रिक्शन कमी होते पण लाईफ वाढते. तर लाईफ हा एकमेव ऍडव्हान्टेज आहे तुमच्या वेट क्लचेस मध्ये, लक्षात ठेवा. टॉर्क जास्त पाहिजे, फ्रिक्शन जास्त पाहिजे तर ड्राय क्लच वापरा, लाईफ जास्त पाहिजे वेट क्लच वापरा, हीट डेसिपेशन चांगली पाहिजे वेट क्लच वापरा. समजलं नाही बेटा. तर बघा या लेक्चर मध्ये जेवढे पण टॉपिक आहे बेटा, आणि थोडस याच्यात काय झालं का मला सुरुवातीला तुम्हाला पूर्ण आयडिया द्यायची होती म्हणून हा लेक्चर थोडासा लेंदी झाला बेटा. याच्या पुढच्या लेक्चर मध्ये एकाच लेक्चर मध्ये तुमच्या 2 प्रकारचे क्लच एकदम चांगल्याने एंड होऊन जातील. नक्की बेटा तुम्हाला नेक्स्ट लेक्चर सुद्धा आम्ही YouTube वर टाकू, तर नक्की तो लेक्चर बघा बेटा. आणि मी जे प्रॉमिस केलं आहे मी तुम्हाला असं कधी एकदा सुद्धा सांगितलं नाही बेटा बाकी अकॅडमी सारखं कोर्स परचेस करा, कोर्स परचेस करा, मी अजिबात म्हणत नाही बेटा. तुम्ही कोर्स पहिले माझे 2 व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं का नाही यार हा माणूस आपल्याला काही ना काही चांगलं करू शकते तर तुम्ही कोर्स परचेस करा. ठीक आहे बेटा. पण एक रिक्वेस्ट आहे, माझे 2 व्हिडिओ नक्की बघा बेटा. चला तर चला या लेक्चरला इथंच मी कन्क्लूड करतो. नक्की विनीत ट्युटोरियलचं ऍप डाउनलोड करा, नोटसाठी बेटा तुम्हाला खूप कामात पडेल. आता तुम्ही तुमची काळजी घ्या, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.